Hello students, this is the channel Easy Science and Mathematics, an easy way to learn maths and science. In this video, we are going to start the second chapter from the Mathematics of 8th standard. The chapter is Parallel Lines and Transversal. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचं गणिताचं दुसरं प्रकरण पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याला सुरुवात करत आहोत. हिअर टू फिगर्स आर देअर अँड इन बोथ द फिगर्स टू लाईन्स आर देअर. दिस इज लाईन एल अँड दिस इज लाईन एम. Similarly, this is line P and this is line Q. Now from these two figures, you can say that this is the figure for parallel lines. Here line L and line M, they are parallel to each other. या आकृतीमधील रेषा L आणि रेषा M या परस्परांना समांतर आहेत. समांतर parallel. Now this is shown in the form of symbol, that is line L parallel line M. This is the symbol for parallel lines. समांतर रेषा दाखवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग केला जातो. You have learned the definition of parallel lines already. What is the definition? The two lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. In the same plane म्हणजे एकाच प्रतलात. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या, दे डू नॉट इंटरसेक्ट, त्या एकमेकींना छेदत नाहीत, अशा रेषांना समांतर रेषा पॅरलल लाईन्स असं म्हटलं जातं. नाव हिअर इन दिस फिगर P and Q, these lines intersect each other, and the point of intersection, if we denote it as O, that means here line P and line Q, they intersect each other in point O, and these are intersecting lines. So thus we have learned what is meant by parallel lines and intersecting lines. Now next, what is meant by transversal? Now see here, in this figure, line M and line N are the two lines, and line L intersecting these line M and N respectively in point A and B. या आकृतीमध्ये रेषा M आणि रेषा N यांना रेषा L ही इंटरसेक्ट करते आहे, छेदते आहे इन पॉइंट ए अँड बी. ए आणि बी बिंदूमध्ये रेषा एल ही छेदते आहे. दॅट मीन्स लाईन एल इज इंटरसेक्टिंग लाईन एम इन पॉइंट ए, लाईन एल इंटरसेक्टिंग लाईन एन इन पॉइंट बी. सच अ लाईन इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. ट्रान्सव्हर्सल छेदिका. अशी जी रेषा असते की दिलेल्या दोन रेषांना ती दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते, अशा रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल असं म्हटलं जातं. सो हिअर इन दिस फिगर लाईन एल इज द ट्रान्सव्हर्सल. नाव दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रान्सव्हर्सल, दॅट इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिव्हन टू लाईन्स in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. म्हणजेच एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, then that line, तेव्हा त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात. So here in this figure, line L is the transversal. Now if you observe the figure, you can see that near each intersecting point, four angles are formed. प्रत्येक छेदन बिंदू जवळ, इंटरसेक्टिंग पॉइंट छेदन बिंदू ए आणि बी हे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. मग ए आणि बी बिंदू जवळ प्रत्येकी चार कोन तयार झालेले आहेत बघा. सी हिअर 1 2 3 4. These four angles are near A, and 5 6 7 8.
These 4 angles are near point B. So thus total there are 8 angles are formed. त्या दोन छेदनबिंदूजवळ प्रत्येकी 4 असे एकूण 8 कोन तयार होतात. Now there are 3 types of these angles. हे जे 8 कोन तयार होतात त्यामध्ये आपल्याला 3 कोनांचे प्रकार शिकायचे आहेत. तर आपण बघूया. So what we have learned? Total 8 angles are formed near the two intersecting points, and those angles are corresponding angles, alternate angles and interior angles. हे जे 8 कोन तयार होतात त्या 8 कोनांमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या कोनांच्या जोड्या मिळतात. कॉरस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोन, अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोन, इंटेरियर अँगल्स आंतर कोन. या व्हिडिओमध्ये आपण कॉरस्पॉन्डिंग अँगल्स याविषयी माहिती घेणार आहोत. नाउ सी हियर, लाइन M and line N and the transversal is line L. Now see, the angles are A, B, C, D, E, F, G, H. So thus there are 8 angles. Now here 4 pairs of corresponding angles are formed. इथे यामध्ये 4 संगत कोनांच्या जोड्या तयार होतात. अँड दोज कॉरस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. आणि त्या ज्या कोनांच्या जोड्या असतात त्यातले कोन दे आर कॉन्ग्रुअंट. दोज अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. ते कोन एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान मापाचे असतात. देअर मेजर्स आर सेम. नाउ व्हॉट इज मेंट बाय कॉरस्पॉन्डिंग अँगल्स? आता कॉरस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय ते बघूया. सी हियर, this is angle B and angle F. This is the first pair of corresponding angle. I will write it as angle B and angle F. These are the corresponding angles. आता इथे जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर B आणि F हे जे कोन आहे या दोन्ही कोनांची एक बाजू, this is one side of angle B, this is one side of angle F. And their one arm or one side of that angle, it is on the transversal. त्या दोन कोनांची एक भुजा, आर्म भुजा बाजू ही त्या ट्रान्सव्हर्सलवर आहे. and this is another arm. This is second arm of angle B and this is second arm of angle F. And these two arms on the one side of the transversal. त्या कोनांच्या उरलेल्या भुजा या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. मग असे जे कोन असतात त्यांना कॉरस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हटलं जातं. सो अँगल बी अँड अँगल एफ, दिस इज द फर्स्ट पेअर. वी हॅव लर्न दॅट 4 pairs of corresponding angles are formed. Now second pair, angle C and angle G. Angle C and angle G. This is the second pair. जर तुम्हाला अजून सोपं लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर या ज्या दोन रेषा असतील त्या रेषेच्या वरचा कोन आणि रेषेच्या खालचा कोन छेदिकेच्या एकाच बाजूला म्हणजे ट्रान्सव्हर्सलची एकच बाजू घ्यायची आणि रेषेच्या वरचा कोन आणि रेषेच्या खालचा कोन असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात. सो second pair of corresponding angles, angle C and angle G. Now third pair, angle A and angle E. Angle A and angle E. This is the third pair of corresponding angles. Fourth pair, angle D and angle H. Angle D and angle H. This is the fourth pair. So thus in this figure we have written 4 pairs of corresponding angles and the property of those angles. And the property of those angles is that these angles are congruent. They are having same measure. त्यांची माप समान असतात. So you know the symbol of congruency. So you can write it as angle B congruent angle F. Then angle C congruent angle G. Angle A congruent angle E.
angle D congruent angle H. So thus corresponding angles are congruent. त्यांची मापं समान असतात. मग समजा जर अँगल बी याचं माप जर 70 डिग्री असेल, अँगल बीचं माप 70 डिग्री असेल, तर अँगल एफचं माप ऑफकोर्स किती येणार आहे? 70 degree, because the angles are congruent. So thus in this video we have learned about the corresponding angles. In the next video we will learn about the alternate angles and interior angles. If you have understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.